नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपण सर्वजण मला ओळखता आणि जेव्हा नवीन सबस्क्रायबर ताई आणि दादा आपल्या चॅनलवर येतात तर प्रश्न करतात की मॅडम तुम्ही काय करता? मी ज्योतिष आहे, मी वास्तुतज्ञ आहे, मी हँड रीडिंग करते, फेस रीडिंग करते, मी सिग्नेचर रीडिंग करते आणि मी नेहमी प्रयत्न करते की जसं तुम्ही माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, माझी फी नाही देऊ शकत, तर काय करायला पाहिजे? आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ बघा, शेअर करा आणि उपाय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारविषयी मी बोलणार आहे. लगातार प्रश्न असतात मला की ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार केले आहेत का? कशा पद्धतीने करता आणि त्याचं उद्यापन कसं करावं? मध्ये काही अडथळा आला तर काय करायला पाहिजे? सर्वात आधी मी आपल्या सर्वांना सांगते की मी ईश्वराला असं बघते की जसं आपले फ्रेंड आहे, आई आहे, बाबा आहे, कोणत्या ना कोणत्या गटात ईश्वर बसतो. आपण म्हणजे ईश्वर नाही बसत, आपण त्या गटामध्ये बसतो. कधी ईश्वर आईच्या रूपात येणार, फ्रेंडच्या रूपात येणार, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ईश्वर येतो आणि आपल्याला मदत करतो. कारण 1 ते 2 वर्ष आधीची गोष्ट आहे. मला एका आपल्या सबस्क्रायबरनी मेसेज केला होता आपल्या चॅनलवरती, तुम्ही स्वामींना बघितलंय का? बघा, मी एवढी महान नाही आहे महाराजांना बघण्यासाठी, पण प्रयत्न करते की फील करते की कोणत्या रूपात महाराज येतील आणि मदत करतील. तुम्ही जेव्हा फील करता आणि एक चमत्कार तुमच्यासोबत घडतो, तिथेच महाराज असतात. तुम्ही जय गुरूंना मानता ते तुमच्यासोबत असतात. आता आपल्याला बघायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार कशा प्रकारे करावे आणि मी कशा प्रकारे करते. कारण सर्वांची मेथड वेगळी असते. कोणी पुस्तक घेऊन करतं 9 गुरुवार, कोणी 11 गुरुवार, 16. तर माझ्या मनामध्ये आलं तर मी कधी महाराजांचे 5 गुरुवार करते, कधी 11 करते, मला वाटलं तर मी 9 सुद्धा करते. कशा प्रकारे? कोणत्याही एका गुरुवारी सकाळी लवकर उठायचं. तसं तर रोजच उठायला पाहिजे. म्हणतात ना, तुम्ही जेवढ्या लवकर उठता तर तुमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होते. आणि मनामध्ये जप तर लगातार सुरू असतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, है ना? तर जसं खूप साध्या पद्धतीने करते. एक टाईम उपास पकडते मी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझं काम असं आहे की मला बोलायचं काम आहे. कधी व्हिजिट असतं, क्लायंट घरी येतात, भरपूर एनर्जी लागतं मला. मी फ्रुट्स घेते, एनर्जी ड्रिंक घेते, जसं होतं तसं त्या प्रकारे लिक्विड घेते, पण एकच टाईम तिखट खाते. दिवसभर श्री स्वामी समर्थ जप करते. सकाळच्या टाईमला जसं रोजच्या दिनचर्यामध्ये तारक मंत्र, एक श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ तर असतंच. मग दिवसभर जे काम आहे ते मी करते आणि प्रयत्न करते की माझ्या हाताने कोणाची तरी मदत झाली पाहिजे, है ना? आपण कर्मानुसार जेव्हा करतो ना तर कोणतंही फळ आपल्याला मिळतं. संध्याकाळी जसं जमेल तसं श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत आहे, छोटंसंच पारायण आहे, ते पारायण करते. पिवळ्या कलरचे पेढे आणि स्वयंपाक, जे डाळ भाजी वगैरे आपण बनवतो, जे माझ्या घरात बनवलं जातं ते मी महाराजांना रोज अर्पण करते. कोणतं फळ जरी घरामध्ये येत असेल, फ्रुट्स, तर मी आधी महाराजांना देते, ईश्वरांना देते, लक्ष्मीला, महाराजांना, आणि नंतर ते मी ग्रहण करते, माझी मुलगी. ओके. त्यानंतर जसं सारामृतचं पारायण झाल्यानंतर महाराजांचा तारक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ तुम्हाला जसं जमेल, जसं कम्फर्टेबल आहे त्या प्रकारे तुम्ही करा. आणि महाराजांना मागायची गरज नाही. तुम्ही जेव्हा निस्वार्थ मनाने कोणतीही तपश्चर्या करता, कोणताही उपाय म्हणा, व्रत म्हणा, कोणतीही साधना करता, तर त्याचं फळ तुम्हाला 100% मिळतं, हे मला माहिती आहे. अशा प्रकारे मी करते. सायंकाळी आंघोळ करायची. जसं जमेल तसं तुम्हाला, जर तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर गायला तुम्हाला गूळ आणि चणे खाऊ घालायचे. ओके. आता जसं किती गुरुवार मी 5 करते, एखाद्या गुरुवारी अडथळा आला, मला कुठे व्हिजिटला बाहेर जायचं आहे, तर मी राहू देते. पण अमावस्या आली त्या दिवशीचा गुरुवार नाही पकडायचा. तुमच्या घरात बाळाने जन्म घेतला असेल, जोपर्यंत तुमच्या घरातले नियम आहेत तोपर्यंत नाही करायचा, पण पुढे गुरुवार कंप्लीट करायचे. तुम्हाला वाटतं उद्यापन करायचं आहे, सरळ आहे. बाहेर जे म्हणतात ना आपण, अंधे लोक आहे, ब्लँक आहे, ज्यांना दिसत नाही, ज्यांना हात नाही आहे, अशा लोकांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे त्या दिवशी. तुम्ही मंदिरात देऊ शकता, छोट्या मुलांना घरी बोलवू शकता. आणि जसं खूप जण म्हणतात पोथी असतं ना महाराजांच्या मिळतात, श्री स्वामी समर्थ व्रत, तुम्ही त्या पद्धतीनुसार पण करा. पण मी त्या पद्धतीने करत नाही, साध्या पद्धतीने करते. आज कित्येक वर्ष झाले करते. आता 5-6 महिने झाले, 1 वर्ष झाले माझं करणं होत नाही आहे महाराजांचे म्हणजे गुरुवार. पण मी मनामध्ये दिवसभर जे जप करते ते करते आणि महाराज सदैव सोबत असतात. मी स्वतः फील करते. मी कोणत्याही संकटात असेल ना, जर मी विचार करत आहे तर कुठनं तरी मार्ग निघेल.
अचानक आपल्याला महाराज कोणत्या तरी रूपात येऊन मदत करतील. यालाच आपलं फळ म्हणतात, की तुम्ही जीवनामध्ये जेवढीही तपश्चर्या करत आहे, तुम्हाला अचानक जो चमत्कार तुमच्यासोबत घडतो तिथेच महाराज आहे. या प्रकारे तुम्ही 5 गुरुवार करा, 11 करा, जसं जमेल त्या प्रकारे करा. पण प्लीज प्रयत्न करा की आपल्यामुळे कोणाची तरी मदत होणार. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आणखीन काय अपेक्षित आहे, मी साधना काय करते, लक्ष्मीची साधना कशा प्रकारे करते, भरपूर काही प्रश्न असतात तुमचे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि त्या प्रकारे व्हिडिओ शेअर करेन.